आणि आता बातमी पुणेकरांसाठी। पुणेकरांनो, जर तुम्ही वीकेंडला खडकवासला धरण परिसरात फिरायला जाणार असाल तर धरणाच्या पाण्यात उतरण्याचा मोह टाळा। तुम्ही तसं केलं तर तुम्हाला पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। कारण पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्यटकांना खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये उतरण्यास बंदी घातली आहे। खडकवासला धरण तसं पर्यटकांचा आकर्षणाचा विषय आहे, तसंच पुणेकरांच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातूनही धरणाची स्वच्छता महत्त्वाची आहे। त्यामुळे पुणेकरांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता पोलिसांनी हे पाऊल उचललंय। खडकवासला धरण हे पुणेकरांचं वीकेंडसाठीचं फेवरेट डेस्टिनेशन आहे। परंतु जेव्हा जेव्हा पुणेकर इथे वीकेंडचा आनंद घेण्यासाठी येत असतात तेव्हा इथल्या धरणाचं पाणी प्रदूषित झालेलं आपल्याला बघायला मिळतं। याविषयीची अधिक माहिती घेऊयात आपण। पोलीस उपाधीक्षक आहेत आता माझ्यासोबत डॉक्टर वैशाली कडूकर। काय सांगाल मॅडम, हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। यामध्ये सर्वात प्रथम पुणेकरांची जी संस्कृती आहे की आठवड्यातले 5 दिवस 7 दिवसातले 5 दिवस भरपूर काम करायचं आणि शनिवारी रविवारी भरपूर एन्जॉय करायचं। तर हे भरपूर एन्जॉय करण्यामध्ये आमचं काहीच ऑब्जेक्शन नाही आहे। फक्त एन्जॉय करत असताना आपण आपल्या जीविताला आणि इनडायरेक्टली दुसऱ्यांच्या जीविताला तर हानी पोहोचवत नाही आहे ना, हा देखील विचार करणं खूप गरजेचं आहे। जानेवारीपासून आत्तापर्यंत अंदाजे 4 ते 5 मुलांचा या ठिकाणी पाण्यात एन्जॉय करत असताना मृत्यू झालेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही हा एक उपक्रम हाती घेतला की शनिवारी रविवारी कंपल्सरी मुख्यालयाचे पोलीस कर्मचारी आणि हवेली पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांची ही गस्त चालू असते आणि आपण कुठल्याही परिस्थितीत त्यांना पाण्याच्या जवळपास जाऊ देत नाही, त्यांना अलाउड करत नाही आणि त्यांनी तसा प्रयत्न केल्यास आपण त्यांच्यावर बॉम्बे पोलीस ॲक्ट नुसार कारवाई करतो। आतापर्यंत एकूण 52 कारवाई आपण केलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीपसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।